नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का एडीएक्स काय प्रकार आहे आणि हा जो एडीएक्स नावाचा इंडिकेटर आहे, तो काम कसा करतो आणि आपल्याला तो आपण ट्रेडिंग करताना त्याचा वापर कसा करायचा आहे. तर ही सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आणि जर आपले काही प्रश्न असतील आणि जर आपल्याला मार्केटविषयी डेली जर अपडेट माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जायचंय. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपला जॉइन करायचा आहे. आता एकंदरीत आपल्याला जे काम मी तुम्हाला सांगणार आहे, का हा काय इंडिकेटर काम करतो. त्याही पूर्वी आपल्या सर्वांना एक अशी कल्पना द्यायला पाहिजे मी, का कुठलाही इंडिकेटर तुम्हाला 100% सक्सेस रेशो देत नाही. सगळेच इंडिकेटर तुम्हाला फक्त दिशा दाखवायचं काम करतात. पण त्याही पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट मार्केट इज सुप्रीम. म्हणजेच आपण म्हणतो बघा, का आले देवाजीचे मनात तिथे कुणाचे काही चालेना. तसंच आहे. जर मार्केटच्या मनामध्ये आलं तर कुठलाही इंडिकेटर काम करत नाही, कुठलाही चार्ट पॅटर्न काम करत नाहीये. म्हणून आपण इथं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला कुठलेही चार्ट पॅटर्न असतील, इंडिकेटर असतील, कुठल्याही काही गोष्टी असतील, कुठलेही टूल्स असतील, ते फक्त तुम्हाला दिशा दाखवायचं काम करतात. ते 100% तसंच होईल असं नसतं. ओके. आणि मग आता आपण करूया सुरुवात. आता पहिल्यांदा मी तुम्हाला इथे आपल्या चार्टवरती हा इंडिकेटर कसा ऍड करायचा ते दाखवतो बघा. आपल्याला या ठिकाणी जर आपण आपल्या याच्या ब्रोकरच्या ऍपवरती जरी गेले तरी तुम्हाला त्या ठिकाणी जो काही ऑप्शन आहे इंडिकेटरचा, त्या ठिकाणी जायचंय आणि तिथं आल्यानंतर आपल्याला इथे या इंडिकेटरवरती क्लिक करायचं आणि इथं नाव टाकायचं फक्त बघा, एडीएक्स. आता एडीएक्सचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो ऍव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स. आणि तर म्हणजेच काय, का इथे तुम्हाला कुठल्या साईडला डायरेक्शन आहे ते दाखवणार नाहीये. पण आता इथे हा जो चार्ट आहे, आता हा चार्ट आपला एडीएक्सचा आलेला आहे बघा. तो तुम्हाला फक्त काय दाखवणार आहे, ताकद किती आहे. इथे तुमच्या ह्या चार्ट वरती जी मुवमेंट होते, त्या मुवमेंट मध्ये ताकद किती आहे ते दाखवायचं काम हा एडीएक्स इंडिकेटर करणार आहे. आणि म्हणून आपल्याला आता मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे हा काम कसं करतो. ओके. आणि आता ते काम कसं करतो ते जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे दिसतंय, पण हे नेमके आपण काउंट कसं करायचं, आपल्याला ते समजणार काय. तर आपल्याला याच्यामध्ये काय समजण्यासारखं आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा. इथे आपण जरा थोडीशी एक लाईन टाकू, आपली होरिझॉन्टल लाईन टाकूया. ओके. आता इथे जर आपण आलो तर इथे याला आपण जरा थोडस हे करूया. ठीक आहे. आणि आता इथे आपण लाईन टाकूया आपली कोणती लाईन, आपण त्याला होरिझॉन्टल लाईन टाकू, म्हणजे आपल्याला जरा थोडेसे गोष्ट कळतील बघा. आता ही जी इथे लाईन मी टाकली, आपली होरिझॉन्टल लाईन इथे टाकलेली आहे बघा. आणि ही लाईन आपल्याला साधारणतः 15 पर्यंत घ्यायची. ठीक आहे. ही 15 पर्यंत घेतली. तुम्ही म्हणाल 15 पर्यंत का घ्यायची, त्याचंही सांगतो बघा. आता तुम्हाला इथे जे काय दिसतंय हे सगळं चित्र तुम्हाला कशासारखं दिसतंय, आर एस आय सारखं दिसतंय. ओके. पण आर एस आय तुम्हाला चार्टचं डायरेक्शन दाखवतो, वर चाललाय खाली चाललाय, वर चाललाय खाली चाललाय. तो तुम्हाला डायरेक्शन दाखवतो. आणि म्हणजेच तो तुम्हाला कुठल्या बाजूला ताकद आहे, पर ते तुम्हाला क्लिअर कट सांगतो. हा जो आर एस आय आहे तो तुम्हाला कुठल्या बाजूला चाललेला आहे आणि आणि त्यामध्ये किती ताकद आहे ती सगळी गोष्ट तुम्हाला दाखवतो. पण हा फक्त तुम्हाला काय सांगणार आहे, याच्यात ताकद आहे, खाली आहे का वर आहे ते तो सांगणार नाही, फक्त ताकद आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला हा दाखवेल. आता बघा इथे जर आपण बघितलं असेल तर हा आपल्याला वापर कसा करायचा, तर जनरली हा जर आपल्याला +15च्या वरती जर गेला तर मग असं समजायचं ताकद आहे, आपल्याला याच्यामध्ये ताकद आहे. आणि जर हा आता जर हा जो आपल्याला चार्ट दिसतोय, जर हा या आपल्या 15 लेवलच्या खाली जर गेला तर समजायचं आपल्याला ह्या चार्टच्या मुवमेंट मध्ये ताकद नाहीये. आणि कधी कधी 15च्या आसपास असा तो कन्सल्टेशन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायचा नाहीये. आपल्याला शक्यतो ट्रेड कधी घ्यायचंय बघा, 15 पासून जर चांगला बाउन्स बॅक आला तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची. आणि परत हा जर आपल्याला परत खाली येताना रिव्हर्सल येताना दिसला तर आपली जी पोझिशन आहे त्या पोझिशन मधून एकदा प्रॉफिट बुकिंग करून मोकळं व्हायचं आहे. ओके. तर मग आता याचं कन्क्लुजन काय आहे, आपल्याला जर 15च्या वरती +15च्या वरती असा अप ट्रेंड जर आपल्याला जाताना दिसला तर त्या ठिकाणी आपली एंट्री होणार आहे.
कारण मग आपल्याला या चार्टवरती ताकद दिसणार आहे. पण ती ताकद आपल्याला बघायची कुठे आहे? ताकद आपल्याला चार्टवरती बघायची बघा. आता इथे जर आपण बघितलं असेल तर इथे आपल्याला बघायला भेटतंय, इथे हा 15 पासून या ठिकाणी वरती गेलाय. पण इथे हा आपल्याला खाली आलाय. म्हणजेच इथे ताकद दिसलीये, पण ती ताकद कोणत्या दिशेला आहे ते तुम्हाला चार्टवरती बघावं लागणार. चार्टवरती दिसतंय तर खाली येण्यासाठी ताकद आहे. मग त्याकरता आपल्याला जो आपण एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज वापरतो ना 9, 21, 15 ते आपण वापरू शकतो बघा. आता इथे आपल्याला काय दिसतंय बघायला, इथे आपल्याला असं बघायला भेटतंय 9, 21, 15 सॉरी आपलं 9, 21 आणि 50चं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून चार्ट खाली येतोय आणि इथे आपल्याला ताकद दिसते, तर म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी सेलिंग पोझिशन आपण घेऊ शकतो. आणि नंतर तसेच आपण इथे बघतोय बघा, आता इथं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतंय का हा इथे खाली आलेला आहे, म्हणजे इथं ताकद नाहीये. या ठिकाणी आपल्याला कन्सोलिडेशन बघायला भेटलं, म्हणजे तिथं ताकद नाहीये. पण परत कुठे ताकद दिसली बघा, इथे या ठिकाणी ताकद दिसते. इथे हा सांगतोय ताकद आहे. आणि पण ती ताकद कुठे ती कशी ओळखायची, तर त्या ठिकाणी आपला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज इथे आपल्याला क्रॉसवर झालेला आहे. इथे आपल्याला क्रॉस बिलो झालंय आणि इथे हा क्रॉस करून वर चाललाय. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बायचा कॉल घ्यायचा आहे, बाय पोझिशन करायची आहे आणि तिथून मग आपण इथपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मुवमेंट भेटलेली आहे. तर आपल्याला ह्या अशा प्रकारे हा जो काय आपला इंडिकेटर आहे, हा इंडिकेटर आपण वापरू शकतो. आणि पण आपल्याला तो निव्वळ एक वापरून चालणार नाही. हा फक्त तुम्हाला ताकद आहे का, त्या चार्टच्या मुवमेंटमध्ये, त्या प्राइस ॲक्शनमध्ये ताकद आहे का, ते फक्त दाखवायचं काम करणार आहे. पण डायरेक्शन कुठं आहे, चार्टचं डायरेक्शन कुठं आहे, तर त्यासाठी तुम्हाला आपला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज असेल किंवा सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज असेल, त्याचा तुम्हाला वापर करावा लागेल. ओके. मग आपण ते वापरतोच आहे. आपलं कॉम्बिनेशन तेच असते. आता जे काही कॉम्बिनेशन आपण वापरतो ते कॉम्बिनेशन आहे आपलं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आणि त्यानंतर आपण कधी जर आपण शक्यतो आपण हा पण वापरतो, एडीएक्स पण वापरतो आणि त्यानंतर आरएसआय सुद्धा आपण वापरत असतो. आणि म्हणून आपल्याला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे का आपल्याला हा जो काम कसा करतो. तर हा काम आपल्याला करतो, एकदम छान काम करतोय. फक्त आपल्याला त्या गोष्टी बरोबर समजून घ्याव्या लागतात. पण आता बाकी प्रश्न असा येतो का किती दिवसाच्या टाईम फ्रेमवरती बघायचं. तर बघा तुमचा पोझिशनल ट्रेड असेल तर त्या ठिकाणी आपण डे टाईम फ्रेमवरती बघतो. तुम्ही जर समजा इंट्राडे वगैरे करत असाल तर त्याला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सुद्धा तुम्ही काय करू शकता, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सुद्धा तुम्ही त्याला त्या ठिकाणी जज करू शकता किंवा त्या ठिकाणी आपण हे करू शकता. त्या ठिकाणी आपण त्याला बघू शकता. पण 5 मिनिटाचा टायमिंग हा खूपच छोटा होतो. त्यामध्ये ऑलमोस्ट जवळ 15 मिनिटाचा तरी आपण टाईम फ्रेम त्या ठिकाणी वापरला पाहिजे. तर 15 मिनिटाचा आपण टाईम फ्रेम जर वापरला, तरीही आपल्याला इथे बघा, इथे आपल्याला काय बघायला भेटतं ह्या ठिकाणी बघा. आता इथे आपण बघितलं असेल, हा कालची मूव्हमेंट आहे. इथे काल आपला हा एडीएक्स 15च्या खाली गेला. त्यानंतर तुम्हाला एडीएक्समध्ये असा चांगला अपर ट्रेंड बघायला भेटला आणि नंतर आपल्याला इथून हा चार्ट आपण बघतोय, मारुती सुझुकीचा चार्ट आहे. इथून आपल्याला चांगल्या प्रकारे अपमूव्ह म्हणजे जवळ-जवळ आपल्याला इथे ₹150 चा अपमूव्ह आपल्याला या ठिकाणी बघायला भेटला. आणि त्याच बरोबर आपल्याला इथं या ठिकाणी आपलं क्रॉसओव्हर सुद्धा झालेलं होतं. आपलं 9 आणि 21चं क्रॉसओव्हर पण झालेलं होतं. 9 आणि 21, 50चं पण नंतर पुढे गेल्यानंतर क्रॉसओव्हर झालं. आणि म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला चांगला ब्रेकआउट त्या ठिकाणी बघायला भेटला. आणि तसंच जर आपण इथे बघा, आता इथे आपल्याला हा जो फॉल बघायला भेटतो, इथे बघा हा फॉल इथे बघायला भेटतोय. तर इथे आपल्याला हा चांगला मोठा राईज असा इथे या ठिकाणी बघायला भेटला. आणि किंवा तुम्ही इथून बघा हा फॉलचा राईज आपल्याला या ठिकाणी इथे बघायला भेटतोय. तर आपण इथे जर हा वापरला एडीएक्स म्हणजे हा आपल्याला एव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स आहे. म्हणजेच इथे हा चार्टचं आपल्याला ताकद किती आहे, ती ताकद कोणत्या दिशेनं आहे तो ते सांगत नाही. पण त्यामध्ये ताकद मोमेंट होते, त्या ताकद आहे का ते दाखवायचं काम हा इंडिकेटर आपल्याला नक्कीच करतो. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला तुम्ही फक्त मारुतीमध्ये दाखवलं. आपण त्याला आपल्या निफ्टीमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा त्याला आपण त्या ठिकाणी आपल्या ऑप्शनमध्ये सुद्धा वापरू शकतो. बघा इथे आपण गेले, इथे याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आलोय. ऑप्शन आपण निफ्टीचा घेतलाय. ओके. आणि हा आपण बघूया, काल तारीख होती आपली साधारणतः 27 फेब्रुवारीचा आपण जर बघितलं असेल, 27 फेब्रुवारीच्या एक्सपायरीचा आपण 22,400चा कॉल बघूया. ओके. आता जर आपण इथे 22,400चा कॉल जर आपण बघितला असेल, तर आपल्याला इथे पण या ठिकाणी काय बघायला भेटतंय ते पण आपण जाणून घेऊ. यासाठी पण आपल्याला इथे याचीवाली हॉरिझॉन्टल लाईन जी आहे, ती 15च्या आसपास आपल्याला घ्यायची इथे बघा. ठीक आहे. इथे 15च्या आसपास आपण घेतली. आणि जर आपण इथून बघितलं असेल, तर इथे आपल्याला काय बघायला भेटते बघा. आता इथे हा जो कॉल आहे, तो कॉल मी आपल्यासमोर लावलाय.
आणि मग इथे ओके. आता इथून आपल्याला बघा ह्या ठिकाणी मोठं असं डायरेक्शन बघायला भेटलं वरती. इथे तुम्हाला ह्या फॉलमध्ये मोठा फॉल बघायला भेटला. ओके. आणि त्यानंतर आपल्याला इथे हे डायरेक्शन खाली आलं, तेव्हा आपल्याला इथे या ठिकाणी याच्यामध्ये कन्सोलिडेशन बघायला भेटलं बघा. इथे कन्सोलिडेशन बघायला भेटलं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ह्या म्हणजे हा जो चार्ट आहे, आपल्या एडीएक्सचा जो चार्ट आहे, त्या चार्टमध्ये जर असा आपल्याला डाउन ट्रेंड आपल्याला जर समजा दिसत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. त्या ठिकाणी ट्रेड घेण्यापासून आपल्याला वाचायचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घेण्यापासून वाचणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा इथे बघा आता इथे आपल्याला हा खाली त्याचं परत जो काय आपली मुवमेंट आहे ती खाली आली, कन्सोलिडेशन झालेलं आहे. इथे हा या ठिकाणी त्याची मुवमेंट थांबून खाली आलेले कन्सोलिडेशन या रेंजमध्ये आपल्याला बघायला भेटलंय. तेव्हा आता आपल्याला हा जो काय मी सांगितलेला इंडिकेटर आहे एडीएक्स, तो तुम्हाला आपल्या स्टॉक्स वरती पण काम करतो आणि आपल्या ऑप्शन मध्ये सुद्धा काम करतो. ओके. फक्त तुम्हाला कुठला टाइम फ्रेम मध्ये काम करायचं आहे ते तुम्ही ठरवायचे. 5 मिनिटाचा आहे, 10 मिनिटाचा आहे, 15 मिनिटाचा आहे का डे टाइम फ्रेम. ऑप्शन मध्ये करत असाल तर त्यासाठी हा 15 मिनिटाचा पण टाइम फ्रेम खूप होतो आणि त्यासाठी तुम्ही 5 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरू शकता. जर तुम्ही काम ऑप्शन मध्ये करताय तर त्या ठिकाणी 5 मिनिटाचा टाइम फ्रेम तुम्ही वापरू शकता. तो आपल्यासाठी चांगला राहील. ओके. जर आपण स्विंग ट्रेड करत असाल तर 15 मिनिटाचा टाइम फ्रेम बघा. जर पोझिशनल ट्रेड करत असाल तर त्या ठिकाणी आपण त्याला एका दिवसाच्या टाइम फ्रेम वरती चेक करा. तर आता जी आपली जशी गरज आहे आणि तसं त्या पद्धतीने आपण त्याला वापरायचं आहे. ओके. आणि तेव्हा आजच्या भागामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे का आपल्याला एडीएक्स नावाचा जो इंडिकेटर आहे तो कसा काम करतो. आणि तर नक्कीच म्हणजे मला अशी अपेक्षा आहे की सांगितलेली माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे कळलं असेल. तर तेव्हा आता इथे आपण थांबतोय. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आपल्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.